नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथ सेकंडमधील पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.4 ह्याच्यातली 5च्या पुढची एक्झाम पाहणार आहोत. यापूर्वी आपण 1 ते 3 एक्झाम्पल शिकलेलो आहोत. आज 5, 6 आणि 7 ही 3 एक्झाम्पल आपण शिकूया. त्याच्यातलं 5वं एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. Area of two similar triangles are 225 square centimeter, 81 square centimeter. If a side of smaller triangle is 12 centimeter, then find corresponding side of the bigger triangle. म्हणजे काय दिले आपल्याला? दोन ट्रायंगलचा एरिया दिलाय. आपण त्याला काही नावं दिली नाही तिथं. आपण स्वतः आपण त्याला नावं देऊया. सपोज किंवा लेट एरिया ऑफ ट्रायंगल पहिलं काय नाव देऊया? ABC. समजा एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल घेऊया 225 स्क्वेअर सेंटीमीटर. अँड दुसरा ट्रायंगल कोणता घेऊया? PQR. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू किती घेऊया? 81 स्क्वेअर सेंटीमीटर. दोन ट्रायंगल घेतले, त्यांची एरिया घेऊन घेतली. आता काढायचे काय? स्मॉलर ट्रायंगलची दिली बघा. इफ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगलची साइड किती आहे? 12 सेंटीमीटर. आणि फाइंड करायचे आपल्याला साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. म्हणजे छोट्या ट्रायंगलची साइड दिली आणि मोठ्या ट्रायंगलची साइड काढायची आपल्याला. मग प्रॉपर्टी काय? इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर. तर हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत? सिमिलर आहेत. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, the ratio of areas of two similar triangles is equal to ratio of squares of their corresponding sides. मग काय होईल? हे पहिले लिहून घेऊ. हिअर कोणते ट्रायंगल सिमिलर? ABC आणि PQR. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. देअरफॉर काय होईल मग? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय होतं? दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे काय होणार इथं? AB स्क्वेअर अपॉन काय येणार आहे? PQ स्क्वेअर. त्याला रिझन काय घेणार? प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. हे असं होणार आहे. परंतु इथं दुसरं काय दिलं आपल्याला बघा. एका साइडची इथे व्हॅल्यू दिली बघा. स्मॉलर ट्रायंगलची साइड. इफ अ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज किती? 12 सेंटीमीटर. आता यातला स्मॉलर कोणता असेल ट्रायंगल याच्यावर विचार करा. या एरियावर ABCचा एरिया आहे 225, PQRचा एरिया आहे 81. म्हणजे ट्रायंगल कोणता असणार आहे? छोटा. PQR हा छोटा असणार आहे. मग PQRची साइड कोणती? करस्पॉन्डिंग आपण घेऊया. PQR साइड असणार आपण PQ. हा छोटा ट्रायंगल असणार आहे. आणि ABCची साइड घ्यायची AB. ती बिगर ट्रायंगल साइड असणार. म्हणजे ती आपल्याला काढायची असणार आहे. आता इथं काय म्हणूया? बट PQ स्मॉलर ट्रायंगल साइड इफ अ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. बट काय आहे मग? PQ इज इक्वल टू घेऊया 12 सेंटीमीटर. लक्षात आलं? आणि फाइंड काय करायचं आपल्याला? साइड ऑफ बिगर ट्रायंगल. बिगर ट्रायंगल साइड कोणती? AB. हा फाइंड करायचा आपल्याला. मग ही PQ ची व्हॅल्यू इथं आपण 12 ठेवूया आणि AB ची काढायची. त्यातला ABC आणि PQRचा एरिया इथं आपल्या क्वेश्चनवर दिलेला आहे. म्हणजे आपण तो मानला आहे. ABCचा एरिया 225 आणि PQRचा एरिया 81 स्क्वेअर सेंटीमीटर. आता सगळ्यात व्हॅल्यू आपण ठेवूया याच्यात. एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती व्हॅल्यू ठेवायची आपण? आता ABCची व्हॅल्यू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इथे किती आहे? 225 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR 81 इज इक्वल टू AB स्क्वेअर. AB आपल्याला फाइंड करायचं आहे ॲज इट इज. PQची व्हॅल्यू 12चा स्क्वेअर. आता काय तुमच्या लक्षात आहे बघा. इथं आहे ABचा स्क्वेअर, इथं आहे 12चा स्क्वेअर आणि 225 हा कशाचा तरी स्क्वेअर आहे. कितीचा स्क्वेअर हा? 15चा. आणि 81 हा कितीचा स्क्वेअर आहे? 9चा.
मग आपण ह्या चारींची बी स्क्वेअर रूट घेऊ शकतो. मग डायरेक्ट स्क्वेअर रूट घेऊया आणि ब्रॅकेटमध्ये लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. 225चं स्क्वेअर रूट 50, 81चं स्क्वेअर रूट 9 इज इक्वल टू यांचं स्क्वेअर रूट घेतलं की स्क्वेअर स्क्वेअर जाते, म्हणजे ते येणार AB आणि ते येणार 12 आणि त्याचं रिझल्ट काय येणार टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. रिझल्ट टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. ह्या प्रत्येकाचा आपण या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतलेला आहे. आता याच्या पुढे काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन. AB इंटू 9 किंवा 9 इंटू AB इज इक्वल टू 15 इंटू 12. 15 इंटू 12. देअरफॉर मग आपल्याला फाइंड करायचं आहे AB. मग AB इज इक्वल टू काय होणार 15 इंटू 12 अपॉन 9. आता कसा भाग जाईल 3चा भाग लावता येईल आपल्याला. इथं 3 त्रिक 9, 3 चौक 12, पुन्हा इकडं 3चा 3 एक्के 3, 3 5 15. म्हणजे की त्याला पहा AB इज इक्वल काय राहिला इथं 5 इंटू 4. देअरफॉर AB इज इक्वल टू 5 चौक 20. 20 काय होणार आहे युनिट काय होणार त्याला सेंटीमीटर. देअरफॉर आपल्याला काढायचं आहे साइड ऑफ बिगर ट्रायंगल. फाइंड करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. मग शेवट आन्सर ते आपण लिहायचं. देअरफॉर साइड, आता पूर्ण वाक्य तुम्ही लिहा साइड ऑफ बिगर ट्रायंगल. काय फाइंड करायचे साइड ऑफ द बिगर ट्रायंगल तेच लिहायचे. देअरफॉर साइड ऑफ द बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. काय केलं पुन्हा बघा इथं आपल्या ट्रायंगलची नावे दिली नव्हती. 2 ट्रायंगल सिमिलर सांगितलेत आणि त्या 2 ट्रायंगलची एरिया दिली होती. आपण एकाला नाव दिलं ABC, एकाला नाव दिलं PQR. ABCची व्हॅल्यू एरिया ऑफ ट्रायंगल ABC 225 स्क्वेअर सेंटीमीटर आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR 81 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यातल्या स्मॉलर ट्रायंगलची साईड दिलेली आहे. मग आपण घेतलं PQ स्मॉलर. कारण कशावर ठरवलं स्मॉलर कोणता याच्यावर हा 225 आणि हा 81, म्हणजे नक्कीच PQR स्मॉलर असणार आणि ABC मोठा. म्हणून PQची व्हॅल्यू घेतली आपण 12 आणि AB म्हणजे बिगर ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड आपल्याला काढायची म्हणून AB ला केला क्वेश्चनला. मग ह्या स्टेपमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABCची व्हॅल्यू ठेवली 225, एरिया ऑफ ट्रायंगल PQR ठेवला 81, AB स्क्वेअर ॲज इट इज. PQची व्हॅल्यू ठेवली 12. इथं चारही ठिकाणी स्क्वेअर आहेत. हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर नंबर आहे आणि इथं स्क्वेअर स्क्वेअर दिसतोय आपल्याला. म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. 225चं 15, 81चं 9. इथं हा स्क्वेअर गेला AB राहिला, हा स्क्वेअर गेला 12 राहिला आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि ABची व्हॅल्यू फाइंड केली. AB किती आला 20 सेंटीमीटर. देअरफॉर शेवटी शब्दात उत्तर लिहायचे जसं आपल्याला विचारलं तसं. देअरफॉर साइड ऑफ द बिगर ट्रायंगल किंवा करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. या पद्धतीनं आपण हे 5वं एक्झाम्पल पूर्ण केलेलं आहे. यानंतर पाहूया एक्झाम्पल नंबर 6. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. म्हणजे दोन हे समभुज त्रिकोण आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1:2 अँड AB इज इक्वल टू 4. देन फाइंड DE. तर सोल्युशन मध्ये लिहूया ट्रायंगल ABC अँड DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. वाक्य आहे लिहून घ्यायचं. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. हे वाक्य क्वेश्चन मधलं आन्सर मध्ये पहिल्यांदा आहे तसं कॉपी करून घ्यायचं. घेतलं आपण. आता हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. आता डायरेक्ट आपण लिहू शकतो ॲक्च्युली इफ 2 ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल देन दीज 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. 2 ट्रायंगल इक्विलॅटरल असतील तर ते सिमिलर असणारच आहे. पण तरी सुद्धा आपण ते प्रूव्ह करूया. ABC अँड PQR आर ABC अँड DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. मग इक्विलॅटरल असतील तर प्रत्येक अँगलचं माप असणार 60 डिग्री. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप 60 अंश असतं. म्हणजे ABCचे प्रत्येक कोणाचं माप 60 अंश आणि DEFचे प्रत्येक कोणाचं माप 60 अंश. तेच आपण लिहूया. देअरफॉर अँगल A इज इक्वल टू
अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. हे तिन्ही झाली ए बी सीचे. डी ई एफचे तिन्ही घ्यायचे. इज इक्वल टू अँगल डी इज इक्वल टू अँगल ई इज इक्वल टू अँगल एफ इज इक्वल टू 60 डिग्री. आणि त्याचं रिझन काय घ्यायचं, मेजर ऑफ ईच अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप ते किती असतं 60 डिग्री. आता ह्या दोन ट्रायंगलच्या प्रत्येक अँगलचं माप माहिती आहे, म्हणजे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू शकतो. आता ती लिहूया. देअरफॉर इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ई एफ कोणत्या टेस्टमध्ये बसणार आहे, सगळेच अँगल आहेत म्हणजे ते अँगलच्या टेस्टमध्ये बसणार आहे. ए बी सीचे तिन्ही घेतले, डी ई एफचे तिन्ही घेतले तर टेस्ट होईल ए ए ए. आणि आपण फक्त दोन अँगल घेऊन सुद्धा हे प्रूव्ह करू शकतो ए ए टेस्टनं. हे आपल्या बऱ्याच वेळ केले आपण, मग त्याच पद्धतीत थोडक्यात करूया आपण. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ई एफ अँगल याचा एक घेऊया ए आणि याचा एक घेऊया डी. अँगल ए कॉन्ग्रुअंट अँगल डी. तर सगळ्याचे एकदम रिझन घेऊया आपण. या पहिल्याला पहिला अँगल एला येणार आहे डी, म्हणून दुसरा कोणता याच्यातला याचा अँगल बी आणि त्याला कोणता घेऊया अँगल ई. आणि या दोन्हीचं रिझन काय होईल, मेजर ऑफ ईच अँगल इज 60 डिग्री. रिझन काय, मेजर ऑफ ईच अँगल इज 60 डिग्री. तेव्हा ए ला येणार डी, बी ला येणार ई कॉन्ग्रुअंट. मग अँगलला अँगल आहे एक जोडी, दुसऱ्या अँगलला दुसरा अँगल असे. मग अँगल 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 टेस्ट कोणती येणार आहे ए ए टेस्ट. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल डी ई एफ आणि टेस्ट कोणती येणार ए ए टेस्ट. ए ए टेस्ट. आता दोन ट्रायंगल सिमिलर झाली की आता आपलं काम सुरू होईल पुढं. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, प्रॉपर्टी कोणती, रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ. इथं लिहितो फक्त एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ इज इक्वल टू, त्यातला आपल्याला ए बी दिला आणि डी ई काढायचं आहे. मग ए बीचाच घेऊया रेशो म्हणजे ए बी स्क्वेअर आपण घेऊया डी ई स्क्वेअर. ए बी स्क्वेअर अपॉन डी ई स्क्वेअर. आणि रिझन काय त्याला, पहिल्या 3 एक्झाम्पलमध्ये आपण वापरले, 3-4 एक्झाम्पल प्रॉपर्टी वापरली. प्रॉपर्टी ऑफ किंवा थिअरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. आता याची व्हॅल्यू ठेवा आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपण एरिया ऑफ ट्रायंगल डी एफ दिला आहे. ए बी सी इज टू डी एफ किती आहे, एकास 2 म्हणजे इथे येणार 1/2. इथे व्हॅल्यू ठेवा आपण. देअरफॉर इथे येणार 1/2. आलं लक्षात. ए बी सी अपॉन डी एफ म्हणजे ए बी सी इज टू डी एफ वाढवून गेले तर मग तेच लिहितो 1:2 म्हणजे 1/2 होणार आहे. इज इक्वल टू ए बीची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. नाही ए बी दिला आहे, ए बीची व्हॅल्यू ठेवा इथे. ए बीची व्हॅल्यू 4, 4चा स्क्वेअर. ए बी स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर आणि डी ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग डी एज इट इज ठेवूया म्हणजे डी ई स्क्वेअर. किती छान आहे ते व्हॅल्यू ठेवल्या. आणि इथं बघितलं की लक्षात द्या आपल्या इथं का 4चा स्क्वेअर आहे आणि इथं डी ई स्क्वेअर आहे. आता डीईचं जर काय स्क्वेअर करता येत नाही असं राहणार आहे. मग काय करूया, ह्याचं स्क्वेअर रूट घेऊ, कारण डीईची व्हॅल्यू काढायची आपल्याला. डीईची व्हॅल्यू काढायची म्हणजे कधीतरी त्याचं स्क्वेअर रूट घेतलीच, इथंच घेऊन टाकूया. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. डायरेक्ट स्क्वेअर रूट घेऊया आणि ब्रॅकेटमध्ये रिझन लिहूया. आता इथं 1चं स्क्वेअर रूट येईल 1, 2चं स्क्वेअर रूट घेता येत नाही मग ते √2 ठेवायचं. √2 इज इक्वल टू 4चा स्क्वेअर आहे त्यामुळे स्क्वेअर रूट घेतले हा 2 जाणार म्हणजे राहणार 4. हा स्क्वेअर निघून गेला. याचं स्क्वेअर रूट घेतल्यावर डी स्क्वेअर आहे मग त्या स्क्वेअर जाणार म्हणजे राहणार फक्त डी ई. आणि याचं रिझन काय लिहिणार तुम्ही, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स किंवा टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन डी ई इंटू 1 डायरेक्ट करा. डी ई एक्के डी ई इंटू 1 डी ई इज इक्वल टू 4 इंटू √2
4 into root 2 4 root 2 तसंच ठेवायचं 4 root 2 व्हॅल्यू मिळाली आपल्याला therefore DE is equal to 4 root 2 या पद्धतीने हे 6वं एक्झाम्पल पूर्ण केलेलं आहे. यानंतर पाहूया 7वं एक्झाम्पल. यानंतर पाहूया प्रॅक्टिस शीट मधले हे लास्ट म्हणजे 7वं एक्झाम्पल. काय दिलं बघा इन फिगर सेक पी क्यू पॅरलल सेक डी. इन फिगर सेक पी क्यू पॅरलल सेक डी. एरिया ट्रायंगल पी क्यू एफ. एरिया ट्रायंगल पी क्यू एफ. ह्या ट्रायंगलचा एरिया किती दिला आहे 20 युनिट्स. स्क्वेअर युनिट्स पाहिजे 20 स्क्वेअर युनिट्स 20 स्क्वेअर युनिट्स. त्यानंतर पी एफ. पी एफ दिला आहे 2 DP. पी एफ हा कसा आहे 2 DP म्हणजे DPच्या दुप्पट आहे. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE म्हणजे या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा आपल्याला एवढ्याचा. याचा 20 दिलेला आहे तर एवढ्याचा किती हा क्वेश्चन आहे. मग आता सुरुवात ऍक्टिव्हिटी आहे. काय माहिती आहे ती पूर्ण अशी लिहून दिलेली आहे. आपल्याला फक्त ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तिथे काय दिलं बघा इथून एरिया ऑफ ट्रायंगल PQF वरचं लिहून घेतलं पुन्हा क्वेश्चन मधलं PQF इज इक्वल टू 20 युनिट्स. ते ऍक्च्युली स्क्वेअर युनिट्स पाहिजे एरिया येतो. PF इज इक्वल टू 2 DP. PF इज इक्वल टू 2 DP. DPचे दुप्पट आहे. मग काय केलं बघा लेट अस अज्युम दॅट DP इज इक्वल टू x. या DP काय म्हणला x. मग DP जर x असेल तर DP ची व्हॅल्यू x ठेवली तर x into 2 म्हणजे काय होईल 2x. म्हणजे PF किती येणार 2x. आलं बघा इथं PF इज इक्वल टू 2x म्हणजे बरोबर येते. म्हणजे हा PF किती असणार आहे हा 2x. हा x मानला तर हा झाला 2x. म्हणजे लक्षात बघूनच येते आपल्या हा 1x आहे हा 2x आहे. हा टोटल किती होईल 3x. 1x plus 2x 3x. ते इथं करून दाखवले बघा. DF इज इक्वल टू हा पूर्ण DF. हा पूर्ण DF. DF इज इक्वल काय होईल DP प्लस PF. हा पूर्ण बरोबर हा प्लस हा. DF इज इक्वल टू DP प्लस PF. DF इज इक्वल टू काय ना DP प्लस DF इज इक्वल टू DP प्लस काय लिहावं लागेल PF. म्हणजे इथं काय ना सांगा PF. झालं. आता DP ची व्हॅल्यू DP किती मानले आपण x. ह्या बॉक्स मध्ये येणार इथं x. पुन्हा DP प्लस PF. PF किती आहे 2x. झालं बघा ऑटोमॅटिक हा x प्लस हा 2x किती आला 3x. हे त्यांनी करून दाखवलेच इथं 3x. झालं. आता हे आपण इथे दाखवतो बघा हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल याच्यात ह्याला हे पॅरलल आहे म्हणजे हे करस्पॉन्डिंग अँगल होणार. ह्याला हा करस्पॉन्डिंग याला हा करस्पॉन्डिंग. त्यामुळे हा छोटा ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगल सिमिलर असणार आहेत. ते इथं करून दाखवले नाही त्यांनी. ते लिहून दिलेलंच आहे. कसं आहे बघा बरोबर आहे का ते. इन ट्रायंगल FDE. इन ट्रायंगल FDE म्हणजे मोठा. अँड ट्रायंगल FPQ. अँड ट्रायंगल FPQ. अँगल FDE. अँगल FDE म्हणजे हा. त्याला अँगल कोणता करस्पॉन्डिंग सांगा आता FDE ला. FDE त्याला कोणता येणार मग FPQ हा. म्हणजे आपल्या इथं काय उत्तर येईल मग FDE ला कोणता अँगल FPQ. अँगल FPQ एवढं फक्त भरायचं आपल्याला. पुढचा अँगल आहे FED. अँगल FED म्हणजे हा मोठा इथला FED. ह्या अँगलला कोणत्या अँगल इथे येणार हा FQP हा कॉन्ग्रुएंट येणार आहे. मग आपण इथं काय लिहूया FED ला FED त्याला कॉन्ग्रुएंट FQP. अँगल FQP. झालं. दोन ट्रायंगल झाले सिमिलर वरचीच FDE सिमिलर FPQ. टेस्ट कोणती AA टेस्ट. आता सिमिलर झाली की
की आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिलिंडर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. आता करस्पॉन्डिंग साइड ह्याच्या कोणत्या, तर एफ डी अपॉन एफ पी घेता येईल, डी ई अपॉन पी क्यू घेता येईल म्हणजे स्क्वेअर, आणि एफ ई स्क्वेअर अपॉन एफ क्यू स्क्वेअर असं घेता येईल. तर आपण इथं 3x कोणती साईड बघा, फक्त 3x इथं आपलं 3x दिलं आहे. 3x कोणते असणार आहे, हा x हा 2x, ह्या टोटल किती होणार आहे, हा 3x. म्हणजे साईड कोणती घेऊया आपण, DF. इथं असणार DF स्क्वेअर असणार आहे. आता DF म्हणजे असं आहे, DF म्हणजे दुसरा पहिला म्हणजे पहिला दुसरा. आता DF म्हणा किंवा FD म्हणा, आपण DF म्हणूया. DF चा काढा स्क्वेअर, DF स्क्वेअर. आता DF स्क्वेअर खाली काय आला पाहिजे, मग PF स्क्वेअर आला पाहिजे. हे बघा दुसरा पहिला, मग इथला दुसरा पहिला, DF स्क्वेअर PF स्क्वेअर, DF स्क्वेअर आणि खालचा काय असणार याच्यातला PF स्क्वेअर. इथं असणार आहे PF स्क्वेअर, PF स्क्वेअर. इथे किती आहे का बघा बरोबर. आता DF चा स्क्वेअर, DF म्हणजे किती बघा, DF 3x, मग 3x चा स्क्वेअर झालं बघा बरोबर. DF चा स्क्वेअर म्हणजे 3x चा स्क्वेअर. DF ची व्हॅल्यू 3x ब्रॅकेटमध्ये ठेवायची आणि त्याचा स्क्वेअर. PF किती, PF 2x ते लिहिलं ब्रॅकेटमध्ये आणि त्याचा स्क्वेअर. तर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे 3 चा बी स्क्वेअर होणार आणि x चा बी स्क्वेअर होणार. याच्यामध्ये ॲक्च्युली कोणती स्टेप असणार आहे ती, 3 चा स्क्वेअर 9 आणि x चा स्क्वेअर असणार x स्क्वेअर, आणि पुढं 2 चा स्क्वेअर 4 आणि खाली आणखी काय असणार आहे, x स्क्वेअर असणारच आहे. मग x स्क्वेअरला x स्क्वेअर गेला ॲक्च्युली तो, म्हणून राहिला 9/4. त्यांनी हे सगळं करून दाखवलेलं आहे. पुढची स्टेप कशी केली बघा, इथं ठेवला एरिया ऑफ ट्रायंगल FD ठेवला बघा, इथे एवढंच बघा. हे ह्याच्यातलं हे इथं ठेवलंय न्यूमरेटर म्हणजे अंश इथं ठेवलेला आहे. म्हणजे हा छेद कुठं जाणार, इकडं पुढं. हे मधलं एवढं काय बघू नका, काय एवढा त्याचं काम झालं. फक्त हे इज इक्वल टू हे समजा, हे इज इक्वल टू हे एवढंच बघा. मग ही इथं ठेवलंय बघा, इथे 9/4 इथं ठेवलाय का, हा एरिया ऑफ ट्रायंगल FD इथं ठेवलाय का, 9/4 इथंच, ह्या अंशातलं इथंच. म्हणजे जाईल काय फक्त हा जो छेद आहे इथला FPQ तो इथं आला. ह्या भागिलेचा तिकडे काय होणार आहे, गुणिले. बघा पुन्हा हे अंश छेद आहे, त्यातला अंश इथं ठेवलाय म्हणजे छेद इकडे जाणार. 9/4 इथं ठेवलाय बघा याच्यातला, म्हणजे FPQ फक्त इथे येणार. एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इथं आला वर. एरिया ऑफ ट्रायंगल काय असणार आहे, FPQ गेला वर. एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आता तीच इथे गेल्यावर इथं करून दाखवलं, इथंच केल्यावर एरिया ऑफ ट्रायंगल FPQ लिहिला आहे छान. आपण जे तिथं न्यायचं होतं तिथं करून दाखवलंच आहे दिलं. इथं काय केलं, हा खालचा FPQ आलाय इथं, इथं झालाय बघा, लय वाईट. FPQ आला इथं, हा 9/4 इथंच. म्हणजे FPQ ची व्हॅल्यू किती आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल FPQ म्हणजेच PQF, FPQ म्हणजेच PQF. कोणताही ट्रायंगल घ्या, कसं आहे वाचा, तर त्याचं उत्तर किती आहे दिलंय, 20 दिलं आपल्याला. म्हणजे FPQ ची व्हॅल्यू इथे किती ठेवणार, 20 दिलाय आपल्याला. मग ह्या 20 ला आता 4 ने डिवाइड करायचं. 20 ला 5 न राहिलं किती बघा, 4 × 1 = 4, 4 × 5 = 20 आणि 5 गुणिले 9 गुणिले 5, 5 × 9 = 45. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल FD मिळाला आपल्याला, FD तेव्हा 45. एरिया ऑफ ट्रायंगल FDE या सगळ्याच एरिया किती 45. तोंडी जाते बघा, या मोठ्याचा किती आहे 45, त्यातला हा किती आहे 20, सगळ्याचा 45, त्यातला हा 20. म्हणजे हा किती राहिला 45 मधून 20 वजा करायचा, म्हणजे हा राहिला 25. किती सोपं आहे ते फक्त आता करून दाखवायचे इथे बघा. कोणाचा एरिया काढायचा, एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल काढायचा DPQE, एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल DPQE हाच काढायचा आहे. मग हा एरिया ऑफ ट्रायंगल DPQE याचा एरिया इज इक्वल टू मोठ्या ट्रायंगलचा मायनस छोट्या ट्रायंगलचा. मोठा म्हणजे कोणता, FDE, एरिया ऑफ ट्रायंगल FDE तेच दिले बघा इथं, मायनस छोटा ट्रायंगल FPQ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FPQ आहे बरोबर. मोठ्याचं किती याचा FDEचा किती म्हणतो आपण, FDE इथं काढलाय. एरिया ऑफ ट्रायंगल FDE किती काढलाय 45.
तिथं ना 45 आणि एफ पी क्यू एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू आहे 20. 45 मधून 20 गेला किती येणार आहे 25. आणि युनिट काय आहे त्याचं स्क्वेअर युनिट्स किंवा युनिटचा स्क्वेअर म्हणजेच स्क्वेअर युनिट. या पद्धतीनं ही 7वीची ॲक्टिव्हिटी आहे, लास्ट ॲक्टिव्हिटी 1.4 मधली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 1.4 पूर्ण झालेला आहे. आणि याच ठिकाणी पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी याच्यात 4 प्रॅक्टिस सेट होते, ते 4 प्रॅक्टिस सेट पूर्ण झालेले आहेत. सर्व आपण प्रॅक्टिस सेट पूर्ण केलेत. तुम्ही प्रॅक्टिस सेटचं प्रॅक्टिस करा आणि त्याच्या अगोदरला प्रॅक्टिसला एक्झाम्पल दिले सोडून दिली पुस्तकातली त्यांचंसुद्धा प्रॅक्टिस करा. आणि मी नेहमी सांगतोय तुम्हाला परफेक्शन पाहिजे असेल तर प्रॅक्टिसला पर्याय नाही. प्रॅक्टिस करा, परफेक्शन मिळवा. बेस्ट लक.